हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला अंबरनाथच्या उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे जीवाला मुकावं लागलं। ही रुग्णवाहिका उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये दिल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। त्यामुळे या महिलेच्या मृत्यूला कारणीभूत कोण असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे। अंबरनाथमध्ये स्वामीनगर परिसरात राहणाऱ्या मीना सूर्यवंशी या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानं उपचारांसाठी बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र प्रकृती गंभीर असल्यानं तिला मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्याची गरज निर्माण झाली। उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका मात्र नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी आलेल्या VIP सुरक्षा ताफ्यात ऑन ड्युटी असल्यानं रुग्ण महिलेसाठी ती उपलब्ध होऊ शकली नाही। त्यामुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या महिलेचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। जब लड़के आने के बाद उनको जो प्रॉपर ट्रीटमेंट नहीं मिला, जो डॉक्टर बोले प्रॉपर ट्रीटमेंट नहीं मिला उनको, और उसके बाद बोले कि आपको बड़े हॉस्पिटल शिफ्ट करना पड़ेगा, उल्लासनगर जैसे कुछ बड़ा हॉस्पिटल 3 नंबर सेंट्रल हॉस्पिटल। फिर हम बोले कि चलिए शिफ्ट करेंगे। बोले कि एम्बुलेंस लेके आने के लिए गए थे। फिर एम्बुलेंस के लिए कॉल किया था, जो साहब जो डीन करके बोले। फिर एम्बुलेंस वाला आके बोला कि एम्बुलेंस अभी हमारे पास नहीं है, बंदोबस्त के लिए दिया है करके। मैं ये पूछना चाहता हूँ कि अगर इतने बड़े 6 हॉस्पिटल में MP MLA आ रहे, सही बात है, कुछ उद्घाटन हो रहा है, अच्छी बात है, एक जान से बड़ी है, एक जान से बड़ा कुछ है वो। दरम्यान बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी शुभांगी वाडेकर यांनी हे आरोप फेटाळले। रुग्णवाहिका तात्काळ बोलावली, मात्र त्या आधीच रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं। प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही संध्याकाळी आमची ॲम्ब्युलन्स तिथे पाठवण्यात आली होती, पण पाठवण्यात आली होती सर लोकार्पण कार्यक्रमासाठी। पण काही एमर्जन्सी असल्याने एमर्जन्सी आली असती तर आम्ही ती लगेच दोन मिनिटात बोलवली असती, कारण ते बाजूलाच कार्यक्रम होता, त्याच्यामुळे आमची ॲम्ब्युलन्स लगेच आली असती। जर महिलेनी बॉडीला रिस्पॉन्स दिला असता तर आम्ही ती ॲम्ब्युलन्स लगेच एमर्जन्सीनी लगेच बोलवली असती। ते रुग्णवाहिकेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं। हे राष्ट्रपतींपेक्षा मोदींपेक्षा मोठे आहेत का असा सवाल संजय राऊत यांनी केला। प्रोटोकॉलची स्पर्धा असल्यामुळे नाहक बळी जात असल्याची टीका राऊतांनी केली। राष्ट्रपतींच्याही वर झाले सगळे किंवा मोदींच्याही वर झाले, त्यातून त्यांच्या ताफ्यात आहे ना, माझ्या ताफ्यात का, फडणवीसांच्या ताफ्यात 2 ॲम्ब्युलन्स आहेत, माझ्या ताफ्यात 4 ॲम्ब्युलन्स आहेत। अशी ही प्रोटोकॉलची स्पर्धा आपल्या राज्यात सुरू होते, त्याच्यातून ही विरोध प्रधानांची परिस्थिती। तर या सरकारनं महाराष्ट्र विकायला काढला असून रुग्णवाहिका असो की औषध खरेदी, भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचा घणाघात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलाय। भ्रष्टाचाराचा कळस मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि आता प्रचंड झालेला हे आपण अनुभवतोय। म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तीपीठचा रस्ता असू दे किंवा ॲम्ब्युलन्स खरेदी असू दे, औषध खरेदी असू दे, सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे। मुंबईमध्ये SRAचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग असू दे, एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करतं। VIPंच्या ताफ्यात स्थानिक रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा समावेश झाल्यानं वेळेला ही रुग्णवाहिका रुग्णाच्या उपयोगी पडली नाही, त्यामुळे रुग्णाला नाहक जीव गमवावा लागला। त्यामुळे या मृत्यूस कारणीभूत कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय। झी 24 ताससाठी अंबरनाथहून चंद्रशेखर भुयारसह शुभम कोळी, ठाणे।